आता पागाचा वडीचा मग काय भावना भोपाळ मंडी. तर जय श्रीराम भावांनो. तर आजच्या आपल्या एका ब्लॉक मध्ये स्वागत आहे, म्हणजे व्हिडिओ मध्ये पण म्हणा. तर आपण आलेलो आहे गाडी लोडिंग करायला साकूर मांडव्याला कुबी. तर कुबी लोडिंग चालू आहे इकडं माग. तर चाललाय गाडीत घेऊन. तर आपल्या संग फिरोज रायडर. फिरोज भाई कैसे हो मग. तर अभी इधर बैठा आहे. तर आपली गाडी आहे कुठं कुठं ह्या वावरात एक भरणार आणि समोर इथं निळं शेड आहे का तिथं. तर ह्या दोन ठिकाणी आपली गाडी लोड होणार मस्तपैकी. तर आपली गाडी आता लोडिंग चालू आहे. तर चला तुम्हाला मागं जाऊन दाखवतो आपण काय भरतोय कसं आहे. मग काय कोबी तोडेल आता कोबी याच्यातून काढायचा सुट्टा करून डायरेक्ट पॅकिंग म्हणजे अशी गोण्या पॅक करायच्या मस्तपैकी. मग काय पाहिलं का आता लोडिंग चालू आहे. तर मधला पाईप वगैरे टाकून घेतलेला आहे. इकडं लोकेशन वावराचं वातावरण एकदम बेस्ट. काय भारी सीन आहे डोंगरात. एकदम क्वालिटी वातावरण, एकदम ओके हवा, एकदम खतरनाक वातावरण आहे का नाही. तर वातावरणाचं मजा घेऊ आणि तेवढ्यात आपली गाडी पण भरून आली पाहिजे. मालक पीछे मालक इथे. हे शेतकरी, हे व्यापारी आणि लेबर. काय भावंड चाललो नाश्ता करायला रोज भाई. गाडी आमच्याकडे पल्सर आणि समृद्धी महामार्ग फुल 120 काटाला प्रत्येक डायरेक्ट. हा डांबरी आला तर पुढं. तर आता इकडून कुठं जायचं नाश्ता करायला काही माहित नाही. आता हाई टाकी बोल तर चक्रा जिकडे भेटन तिकडं. इकडं गाव दिसतंय आणि आपली बाई नाही इकडे लावेल. चला नाश्ता करू. मग काय भाऊ ना तो गाडी पोचली. तर काय पाऊस चालू झालाय. गाडी घेतली बांधून. गाडी बांधून जस्ट आलोय. आता गाडी आपल्याला दुसऱ्या ठिकाणी लावायची आहे का. तर इथं 3 पॉईंट होते, वर एक मध्ये एक आणि खाली एक. आता खालच्या पॉईंटला लावायची आहे. तर खालच्या पॉईंट मध्ये माल तोडायचं काम चालू आहे अजून. तर समोर तर याच्यात पाऊस पण दिसत असेल तुम्हाला. पाऊस चालू आहे. तर आता आपल्याला दुसऱ्या पॉईंटला लावायचं. आता दुसरा पॉईंटचा रोड फिरोज पाहू राहिला. चला तिकडे लवकर. तो पडदा असा फडफडा करू आला. इतका बेकार वारं होतं ना. आता पावसात काम चालू आहे यांचं तोडायचं. मग काय महिन्याला डायरेक्ट कुबी वगैरे बांधलेले आता डायरेक्ट टॉपचा विषय. तर पलीकडं आता मागं लावायचे थोड्याफार. आता अजून 4-5 आणतो गठ्ठे मागं बांधायला. किती बांधले मी 2 4 6 8 पुढं 2 मागं 10. तर चला मागच्या बांधून घेऊ आता. मग काय भावना आपण निघलोय आता 4 वाजता. तर आता हवेला लागलो का. तर हवे जवळच होता. युटर्न करून फक्त हवेला टर्न मारत होता. तर आता इथं सगळं रस्त्याचं काम चालू आहे. आता तरी चालू आहे कव्हर करायचं काम. तर रायडर बसले साईडला इकडं. तर चला मग हा रस्ता घेऊ कव्हर करून. मग पुढं नाही का व्हिडिओ काढताय का. तर रस्त्याला खड्डे वगैरे. तर मग आपण आलेलो आहे आता चांदोड रोडला. तर चांदोड रोडला आल्याच्या नंतर चालू आहे पाऊस. तर मग तुम्ही बघू शकता मॅप लावून चाललोय आपण. का तर ह्या रोडनं कधी आलेलो नाही, यावेळेस फर्स्ट टाइम आलेलो आहे. पावसाचं वातावरण इकडे चांगलंच झालेलं आहे, डेंजर. त्याच्यामुळे चांगलंच रिपीट गाडी काढून राहिलो इथून. काय आपल्या साईडनं कागद उघडा आहे. रॉकेट मंडी आहे, रॉकेट भोपाळ आलं ब्रेकर.
हे ब्रेकर छोट्या छोट्या गोष्टीसाठी ब्रेकर लावे का तर बांगला इथं बांगल्या पुढं ब्रेकर. चलो मग काय आपलं डिगे डिगे चालू. मग काय पब्लिक आलतो आत्ता मी याच्यामध्ये काय म्हणते आपलं लासलगाव. तर लासलगाव पण आता पास करून पुढं आलोय मार्केटच्या पुढं. तर आपल्याला अजून मालेगाव किती आहे 61 किलोमीटर पुरं आणि आता टाइम झालेला आहे 6:45. तर अजून किती टाइम लागतो काय ना आपल्याला इथं मालेगावला जायला 1 तास 16 मिनिटं. हा मग काय भावना चांदोड घाटामध्ये तरी लागलेलं आहे जाम. घाटात काही विषय तरी झालेला आहे चांगला. अर्धा तास झालंय येऊन गुतलोय. तरी पहिल्या का लोकेशनला सुद्धा चांगलंच लांबवर जाम आहे. ईदवर जाम आहे त्याच्यानंतर पुढं रॉंग साईड नाही म्हणजे तिथवर चौकात काहीतरी झालेलं आहे. गाड्या इकडून रॉंग साईडनं पुढं गेलेल्या 1-2 पिकअप. अरे अख्खं जाम आहे. इकडं बसवाला इकडं पिकअप 2-3 पिकअप आहे. मागं गाड्या आहे माझ्यापासून मागं 3-4 किलोमीटर तरी लाईन असणार आहे. का तर मी अर्धा तास झालो इथे म्हणलो चांगलंच जाम लागलं असेल. आता फिरोजू भाई आपल्या इकडे गेलेलं आहे समोर इथे चाललेला दिसेल तुम्हाला याच्यात. एवढं पण नाही गेमिंग होत. नात करतो काय नात हे पाहिजे तुमच्याकडे आड आलं कोथिंबीर ती गेलं पुढं पाहिलं का राहिलं उभं. इथून पुढे आता रिपीट इथून डायरेक्ट वातावरण टाईट करावं लागलं आणि त्याचं बरं झालं इकडे रॉंग साईड घातली बरं का. तर टेलरचं तर अख्खा हेच झालेलं आहे. प्लॅस्टिक दाणा आहे. हा प्लॅस्टिक दाणा डायरेक्ट 4 रुपये ऊपर सेफ मध्ये बाकी सगळं. अरे आत्ता झालेलं आहे कोण म्हणे सकाळी झालेलं आहे. आणि जे मूर्ख माणसांनी पलीकडून गाड्या घातल्या का हे सगळे शिकाऊ ड्रायव्हर आहे सगळे एकदम शिकाऊ ड्रायव्हर. म्हणजे नाही का जे घरी बसून ड्रायव्हिंग स्कूलला जाते ना 4-5 हजार रुपये देऊन शिकलेली. हा तेच लायसन घेतलेली फोकाट आरटीओला तकलीफ दिली इथवर. अभी उसको गालियां दे रहा भाई गालियां देगा उसको गालियां. तर आता पब्लिक आहे तुम्ही ट्रॅफिक पाहू शकता. आता तुम्ही डायरेक्ट नाही का फुल जाम आहे. तर इथं काहीच नाही खालपर्यंत डायरेक्ट तिकडं लय बेकार किस्सा. मंडी पोईन इकडून सुद्धा मंडीच्या गाड्या आलेल्या आहे चांगल्या भाजीपाल्याच्या. तर इष्टमी माणशी आणि हिच्यात काही नाही पण ही बाई हिच्यात आहे का हिला पाईप लावेल. ही 10 टायर भरून आलेली काहीतरी 8 कमीत कमी लिहिला. मालेगावच्या ब्रेकरला. तर आपला जो मनमाड चौक आहे तर ते गेला माग. तर आता मालेगाव पास करून तर सर रोडनं ब्रेकर आहे. इकडं अख्खे कपडा बनवतो कपडा आहे का नाही. भाजीपाला कोथिंबीर. तर भावांना पण आलता आता महाराष्ट्र बॉर्डरला 11:30 म्हणजे 11:57 तर डायरेक्ट आपण पुढे घातली. कमीत कमी 40 गाड्या असं माग इतकं भलं मोठं जाम होतं माग. तर डायरेक्ट आपण पुढल्या तोंडाला घातली. या अण्णाला आपण म्हणलं तू घुसून द्या आम्हाला. तर आपला आरसा आहे का जो खोलून ठेवला इथं माग.
ते आता अण्णाला पण विचारून घातली मध्ये, तर त्याला म्हणलं जर तुला काय लागत असलं तर घेऊ, शांत घे. ते म्हणतो एक गाडी आहे आपल्या माग, हा आपली गाडी आला म्हणतो तो, पण दुसरी गाडी घुसून नका देऊ. त्याला आम्ही काय घुसून देऊ. हा नाही तो म्हणतोय तसं, ते उतरून आला विचार सांगायला. नाही नाही त्याला काय नाही, आम्ही घुसून देत नाही म्हणा. तर जाऊन द्या, त्या भावामुळे आपण आतमध्ये घुसलोय. नाही तर कमीत कमी 1.5 तास गेला असं. जाऊन द्या, विषय खोल आहे. हे पाहिजे कशी सूट राहिली. तर मग काय भावांनो, आज काय ट्रॉफिक निघेल नाही. 12 वाजून 14 मिनिटं झाले, म्हणजे आपला अर्धा 1 तास इथंच गेला म्हणलं जागेवर. याला पण बॉर्डर बंद झालेले आहे तरी चले. आता 4 नंबर गेट आहे, किती बंद आहे? 3, 2, 1 सगळे इकडले सगळे बंद आहे. पलीकडले निम्म्याच्या वर बंद आहे, फक्त 2च लाईन चालू आहे. कमीत कमी लाईन पाहिलं का आता किती आहे, इतकी मोठी लाईन आहे ना. सौ बोगस पाना आहे नाही का. आपलं महाराष्ट्र बॉर्डर शिवाय पहिलं MP ला नावायचे, आता महाराष्ट्र बॉर्डर आहे. कसं चाललंय मग हत्यार पुढं चिकिंग. आता पाकाचं वडीचं चांगला पुरायला नाही का. दिल्लीचे असं नाही का ना फिरोज. आपली गाडी 80-90 आहे, ती गाडी 100 आहे. कसं चालत आहे हत्यार. तर भावांना आपण आलो गोजरी घाट. तर घाटामध्ये ट्रॉफिक आहे, आपल्याला पलीकडल्या पट्ट्यात टाकायचे ते. आता काय चान्स नाही आहे का, पलीकडून गाड्या पलीकडून चालले. आणि आपण अलीकडून नाही का, काशी गेली आपण अलीकडून आलो. पाहू कुठून जागा भेटते पलीकडे जायला. पुढं डायरेक्ट मोठा हत्यार चालू आहे. तर मग काय आपण टाकले तर डायरेक्ट रॉंग साईड ना गाडी. जर पलीकडला पट्टा तिकडून आपण अलीकडल्या पट्ट्यातून डायरेक्ट रपकितोय गाडीला. मोकळा भेटलो कायला सोडायची, सुट्टी द्यायची नाही अशा टायमाला. सान काढून घ्यायची डायरेक्ट. कोणतं मानपूर 12 किलोमीटर. मी वाटच पाहून होतो कधी आपल्याला कट पॉईंट भेटतो, कधी गाडी वाढायला भेटत. इकडून टेन्शन नाही, नुसतं रपकीत राहायचं. त्या रोडला नाही का पलीकडून विषय कोणता, सगळ्या लोडेड गाड्या आहे. आणि इकडे सगळ्या भाजीपालेवाले. याच्यात MH20 त्याच्यामध्ये घडक्यात नाही का टमाटा बिंबाटा असू शकतं. आणि ती समोरच्याला नाही का बाल्ल्या टाकून म्हणजे मिरची किंवा कोबी. ते पलीकड कंपनी माल KGF. फायनली भावना आपण आता आलेलो आहे इंदोर पास करून बायपासला आलेलो आहे. आता अजून 9 किलोमीटर गेलं का लगेच देवासला आलं खाली टर्न मारून आपल्या रोडला. तर आपल्याला टोटल रनिंग राहिलेली अजून 150 किलोमीटर ते 160 किलोमीटर. आणि किती वाजले रे आपलं 4:30 4:48. तर आता आपण 159 किलोमीटर आहे टोटल. तर आता रिपीट करायला चान्स आहे का म्हणून इकडे रस्ता जरा बरा आहे आपल्या इकडल्यापेक्षा. मग काय आलो देवास पास करून म्हणलं डिझेल टाकून घ्यावा का, तर पुढं पंप भेटतो नाही भेटत. उभी कशी बांधली ती मागं पाहिलं का. 1, 2 असं डायरेक्ट मागून लुक केलता. इकडल्या लाईटी चोरी गेली, इकडं आहे 2 त्यात चोरी गेले. इथली पुढं तर मग समोरची सुद्धा चोरी गेली याच्यावर. मग काय आहे ते कनेक्शन वापस केलं. तिथं
इथं साईड गार्ड सुद्धा बेंड झालं इथं समोर एवढं. इथे पिळलं ते तिकडून बेंड आहे. टाक ना 26 16 24. काय भावना आलो तो आता मार्केटला गाडी लावली ती रिवर्स तर चोट्टा व्हायला का चोर चोर. आता तुम्ही माणसाची मजबुरी आहे तसं काय नाही. हा गट्टा घेऊन जाणार आणि आपलं मेस खानावळ तिथं जाऊन हे करणार नाही का. आता विकणार येऊ कोण दे काय हिशोबाने त्याला नाही पटलं नाही घेतलं. तर गाडी अजून चालूची. मग काय भाव नाही भोपाळ मंडी समिती काय भोपाळ आहे काय एवढं वाजता आहे ना आपल्याला. कसं आहे मार्केट आपण फिराई कोण आलतो ना. भलं मोठं मार्केट आहे. हे समोर काटा इकडं समोरचा काटा. काय भावंड पाऊस चालू झाला आता इथं गाडी खाली व्हायचं थोडं राहिलंय 2 थप्प्या. तर ते असा पाऊस जर चालत राहिला तर कधी गाडी खाली व्हायची. त्याच्यात मार्केट पण उरकलेलं आहे आता सगळं. लसणाचं मार्केट आहे इकडं. इकडं वेगळं आहे. MP04 MP सगळं MPचं. हे हत्यार कसं वाटतं भावंड कमेंट मध्ये सांगा. आपल्या इकडलं स्टॉपचं आहे का हे भारी.